ब्राह्मणी सावनेर रोडवरील गॅस गोडाऊनजवळ रस्त्याचे काम सुरू असून सध्या पावसाळ्याची सुरुवात झाल्याने या मार्गावर वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। रात्रीच्या वेळेस रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत असल्याने व योग्य सूचना फलक, बॅरिकेड्स व प्रकाश व्यवस्था नसल्यामुळे आज मोठी दुर्घटना होता टळली। या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व वाहन चालकांनी वेग मर्यादित ठेवावा, अत्यंत सावधगिरीने वाहन चालवावे व समोरील परिस्थितीचा अंदाज घेऊनच पुढे जावे असे आवाहन करण्यात येत आहे। तसेच संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदार यांनी तातडीने आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात। धोकादायक ठिकाणी सूचना फलक, परावर्तक, रिफ्लेक्टर, बॅरिकेड्स व पुरेशी प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। आज पुन्हा पहिलाच पाऊस सुरू झाला। 2 ते 3 घंटे सतत कडमेश्वरला आमच्या एरियामध्ये पाऊस झाला आणि हे जे सावनेर रोड, ब्राह्मणीचं सावनेर रोडवर जे काम सुरू आहे, यावी कंत्राटदाराचे जे काम असेल त्यांनी इथे रात्रीच्या वेळेस अंधार असल्या कारणाने एक गाडी आत्ताच आहे रोडच्या रोड बघा काय असे गड्डे करून ठेवलेले, म्हणजे नाली केली आहे, तर त्यांनी इथे फलक लावावे। रोडाचे काम सुरू, आम्हाला समजते की रोडाचे काम सुरू असताना कुठेतरी कमी जास्त होणार आहे, पण त्यांनी हे जे रोडाचे काम चालू आहे ते ज्या रोडच्या काठाने नाली केलेली आहे तिथे त्यांनी रेडियम म्हणून लोकांना दिसलं पाहिजे, बॅरिकेड म्हणा किंवा एखादा सेफ्टी गार्ड तरी ठेवून द्यायचा आणि इथे काठेने बाजूला त्यांनी रेडियमचे पट्टे लावून जेणेकरून समोरच्या व्यक्तीला किंवा नवीन व्यक्तीला दिसलं पाहिजे काय रोडाचं काम चालू आहे आणि इथे गड्डा आहे। आज त्या व्यक्तीला माहीत नसतं, त्या मला वाटते ह्या रोडनी पहिल्यांदा आला असेल, त्याला वाटलं की रोड मोठा आहे, तो साईडला ज्याला गेला तिच्या खाली उतरला। त्याच्या गाडीत लहानशी मुलगी, त्याची आई, त्याची आजी, त्याची पत्नी आज गाडीमध्ये सगळ्यांचे दुखापत होता वाचले। पण माझे एकच म्हणणं आहे कंत्राटदाराला, आम्हाला विरोध नाही, रोडाचे काम चांगली गोष्ट आहे, पण त्यांनी हरेक गोष्टीचे भान ठेवून आणि उपाययोजना आणि रात्रीच्या वेळेस फलक, चौकीदार इथे ठेवावं ही माझी विनंती आहे। ब्राह्मणी येथे अपघात। मॅडम काय झालं इथे? आपण नाही आम्ही जात होतो सावनेरला आणि गाडीचं आम्हाला दिसलं नाही, काहीकडे रोडचं काम सुरू आहे। रोडवर काही ठेवलं दिसते का, म्हणजे काही सेफ्टी वगैरे काही? रोडवर काहीच ठेवलेलं नाही, काम चालू आहे, काहीच नाही आम्हाला काही। एवढं मोठं नुकसान झालं आहे आणि गाडीचं नुकसान झालंय, लेकरू गाडीत होतं, म्हातारी आई पण गाडीत आहे, हे सगळं झालं आता हे कोण करून देणार आहे, कोण भरून देणार? इथं ऍटलिस्ट काम चालू आहे तर काहीतरी पाहिजे होतं, इंडिकेशन काहीच नाहीये आणि एवढं मोठं पाणी आहे। हॉस्पिटलचं काम होतं, या मुशिडे कन्स्ट्रक्शन हो, तर जोही कन्स्ट्रक्शन वाला आहे त्यानं ह्या गोष्टी पहिले करायला पाहिजे होत्या, नाही तर त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे। कारण एवढं मोठं पाणी चालू आहे, नुकसान त्यांनी भरून द्यावं। अरे लक्ष एवढं मोठं पाणी नाही आली समजायला पाहिजे।